कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बोल। काय बोल? सकाळपासून कुठं कडमडला होतास? माझी आठवण नाही आली तुला? एक पण कॉल केला नाही सकाळपासून। तुला काय सांगू, आज माझी किती वाट लागली ते। काय झालं माझ्या बच्चूला? काय? तू मार खाल्लास? एवढा मोठा असून तू मार खाल्लास, तुला जरा तर लाज वाटते काय? आणि ते पैसे कुठे आहेत? मला नाही माहित पैसे कुठे आहे, कोणी घेतलं। माझ्याकडे असतं तर मी दिलं नसतं का? काय? तू 2 लाखाचा मार फुकटात खाल्लास? नाहीतर काय। मग ते वसूल कर ना। ते कसे? हे बघ जिमू, चांगलं आयुष्य जगायला पैसे लागतातच ना। तू पैसे घेतले नाही तरी पण मार खाल्लासच ना। मग आता एक काम कर, घरातून पैसे उचल। काय? हे बघ, ते पैसे घ्यायचे आणि माझ्याकडे यायचं। मग तू आणि मी ना मस्त शहरात जायचं, तिथे स्वतःची जिम टाकायची आणि आपण ना एकदम ऐश्वर्यात जगायचं। कशी वाटली माझी आयडिया? हा? हॅलो हॅलो, अगं कोणीतरी येते, मी तुला नंतर फोन करतो। कुठे चालली? पाणी प्यायला। पाणी द्यायला का पोराची काळजी घ्यायला? अजून किती त्याला पदरात घालशील? आणि तुम्ही अजून त्याचा किती राग करणार आहे? वळी येईपर्यंत माझ्या लेकराला मारलं या, अजून तुमच्या मनाचं समाधान झालं नाही का? तुला काय वाटलं त्याला मारताना मला आनंद झाला असेल? माझं काही प्रेम नाही त्याच्यावर? अगं प्रेम म्हणजे नुसतं चुका पदरात घालणं नसतं। प्रेम म्हणजे एक शिस्त असते, मर्यादा शिकवणं असतं, सुधारवणं असतं। पण तुला त्याचं काही कळणार नाही। तू जा, त्याचे लाड कर अजून, पण एक लक्षात ठेव, उद्या त्याच्या आयुष्याची माती झाली ना तर त्याला जबाबदार तू असशील, त्याला ठेव। किती मारलंय माझ्या लेकराला। कोणाचं जनावराला सुद्धा मारत नाही। ती धनू माझ्या लेकराच्या आयुष्याला नाट लागलाय, तर तिच्यानं सावलीला सुद्धा उभा राहू नकोस तू। नानांनी पैसे दिल्यानं धनु दीदीचं झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? तिला झालेलं दुःख भरून निघणार आहे का? सांगा ना नाना तुम्ही। उषा, तुझं आईचं काळीज आहे, तू तुझ्या लेकाचाच विचार करणार, पण त्या पोरीचं काय? आपल्या लेकाच्या जखमा भरून येतील का? पण त्या धनुचं झालेलं नुकसान कधी भरून येणार नाही। मला माफ कर, मी तुझ्या पोराला जनावरासारखं मारलं, पण काय करणार? माझ्या नंतर या घराचं कसं होईल कळणं झालंय। आपला लेक मोठाच होत नाहीये, कसली जबाबदारीच घेत नाहीये। घ्या तिळाचे लाडू घ्या आणि गोड गोड बोला। हिच्यासारखीच समजूतदार सून मी घरात आणणार आहे। जर धनुच्या घरची सून झाली तर
माझ्यातून तुला तीच वळणार आणू शकते आणि मी सूर्यासाठी काहीतरी करू शकलो याचं समाधान पण राहील मला सूर्याशी बोललं पाहिजे. धनुच्या घराला माझ्या लेकाला सावरू शकते. अक्का हो काय करताय हे? करपली की चपाती? अक्का अक्का नका की रडू. हे बघा धनुच्या बाबतीत जे काय झालं त्याच्यामुळं तुम्हाला इतकं वाईट वाटणं साहजिकच आहे. पण जे झालं ते चांगलंच झालं की हो. अगं चांगलं झालं तरी मी देवाशी का परीक्षा घेतोय माझ्या सूर्याची? त्याच्या वाट्याला सतत काही ना काही आहेच. होय पण ह्या त्रासाची झळ कमी होण्यासाठी देव चांगलं बी करतोय. आता हेच बघा की हवं सूर्याच्या आयुष्यात आपली तुळजा दिली या देवानं आणि आता तेजूची बी सुटका झाली. मग ही समजा चांगलंच घडतंय का नाही? तेजूची तरी अजून पूर्णपणानं सुटका कुठं झाली आहे सगळ्यातनं? तेजूला विचारायला पाहिजे तिनं काय ठरवलंय ते. लवकरात लवकर सूर्याशी बोलून एखादा चांगला वकील गाठायला पाहिजे तिनं. वय वय बरोबर आहे अक्का तुमचं. तेजूने जर असा येळ वाया घालवला ना तर समजा अवघड होऊन बसेल. मालक सूर्याला म्हणून कवाच तेजूला इकडे घेऊन येतील. तेजूला या घरात परत आणण्यासाठी मालक कुठल्या बी थराला जातील. होय त्याच्या आधी आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. ते काय नाही उद्याच तेजूशी बोलायला पाहिजे आपल्याला. जेवण होणार का आज? वय वय हा झालं. तुम्ही लाटून द्या मी भाजून घेते. नाही माझ्या लेकाचं लग्न त्या धनुशी लावणार नाही. ना पाहिजे तर मला जेवायला देऊ नका. तुम्ही ना माझी अंडी बंद करा. मला ना घराच्या बाहेर हाकलून द्या. मी ना भीक मागून खातो पण मला त्या धनुशी लग्न नाही करायचं. अहो का माझ्या लेकाची जीवा उठलाय? ते याचं लग्न त्या पुरीशी लावाय निघालाय. अगं काय वाईट आहे त्या पुरी? हा तू जेव्हा आजारी होती तो आपलं घर सांभाळत होती. पुरी संस्कारी आहे, खमकी आहे. अजून काय पाहिजे? हा तब्येतीने वाईच आहे पण एवढं एक कारण सोडलं ना तर तिला नाव ठेवायला जागा नाही. हे बघा माझी सून माझ्या लेकाला शोभल अशीच आणणार. गोरी गुमटी चवळीची शेंग असणारी जेणेकरून ह्याला शोभल. ती धनु ह्याला शोभणार नाही. विषय संपला. जरा बघा तुमच्या लेखाकडं. ओळू सोडल्यावर गावभर उंडरत फिरत असतो. 4 पैसे कमवायची अक्कल नाही. अगं गोरी ओमटी तर लांबच. याला कोण पोरगी पण देणार नाही. याई अगं तू सांग की. हे बघा माझं पोरग असंच राहिलं ना तरी चालेल पण त्या धनुशी माझ्या लेकाचं लग्न लावणार नाही म्हणजे नाही. कसं लावून देत नाही तेच बघतो मी. लग्न होणार तर धनुशीच होणार आणि हे फायनल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.